रात्रभर झोपच नाही आली. विदाऊट अलार्म मी उठली माहिती बरोबर 4:30 वाजता. यमला पगला दिवाना दिश आहे म्हणजे ऑफिसमध्ये तो बसलाय पाहण्यावरती. दिस इज अवर वॉशरूम अँड दिस इज भाई. हो रे अरे सागर भाई गमरे भाई आजा आजा मुझे काय करो. झालं का तुझं चालू? झालं चालू. हॅलो गाईज. सर खरं तर मी खूप रात्रीचा व्लॉग स्टार्ट केला आहे. आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि व्लॉग रात्रीचा यासाठी स्टार्ट केला आहे कारण मी उद्या जाणार आहे पिकनिकला. म्हणजे आमच्या ऑफिसची पिकनिक चालली आहे. सर्वजण एकत्र चाललो आहेत. स्टेसाठी चाललो आहे 2 डेजसाठी. सो या खूप एक्साइटमेंट आहे आणि बॅग वगैरे पॅक करून ठेवले आहेत. खूप दमली आहे. उद्या सकाळी ॲक्च्युली लवकर उठायचं आहे. 8 वाजता तिथे टच व्हायचं आहे. म्हणजे 8 वाजता नाही जाणार आहे आम्ही, 2 वाजता जाणार आहे. बट 8 वाजता ऑफिस टायमिंगमध्ये यायचं, थोडंसं वर्क करून मग ऑफिसमधून तिकडनं निघणार आहे आम्ही बदलापूरला जायला. सो फार्म हाऊस कुठला असणार आहे, कुठे जाणार आहे आम्ही, म्हणजे काय ते सर्व डिटेल्स तुम्हाला उद्याच समजेल. आज जस्ट असं थोडंसं मी व्लॉग करते. जस्ट व्लॉगची स्टार्टिंग काय केली नव्हती तर म्हणून विचार केला की इकडनं मी स्टार्ट करते व्लॉगसाठी. तर पिकनिकला जायसाठी मी बॅगसुद्धा घेतली आहे खूप मोठी. म्हणजे संचिता आणि पप्पा गेले होते तर त्यांनी बॅग परचेस केली माझ्यासाठी पिकनिकसाठी, ज्याच्याकडून म्हणजे एकच बॅग होईल आणि सर्व सामान त्याच्यामध्ये राहील. ही एक बॅग ती एक बॅग असं नाही होणार कारण सकाळी ट्रेनला गर्दी पण असते तुम्हाला माहीत असेल. सो म्हणूनच एकच बॅग घेतली आहे. मी दाखवते ती बॅग. तर तुम्ही पण असं जर पिकनिकचं वगैरे प्लॅन करत असताना तर तुम्ही पण अशीच बॅग परचेस करा. खरंच खूप युजफुल आहे. सर्व सामान व्यवस्थित नीट राहतं. आणि हां मी दाखवते तुम्हाला. एवढी मोठी बॅग आहे आणि ही जवळपास 700 रुपीजला पडली आहे आम्हाला. सो या म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खूप सारे 3च कप्पे मोठी आहे पण तुम्ही सर्व काही याच्यामध्ये ठेवू शकता, कपडे वगैरे. सो या एक चांगली भेटली. सो या डेफिनेटली बाय करा. आणि झोप नाही लागणार आहे मला माहिती आहे कारण लहानपणी कसं आपल्याला कुठे जायचं असतं पिकनिकला वगैरे तर आदल्या दिवशी आदल्या रात्री झोप न लागत. सो सेम तसंच होणार आहे. मला झोप नाही लागणार आहे अजिबात. कधी सकाळ होते कधी पिकनिकला जातो आहे असं होणार आहे. खूप एक्साइटमेंट आणि खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत. बघूया आता तसंचे तसं होऊ दे सर्व म्हणजे. आणि या आता आपण नेक्स्ट मी व्हिडिओ सकाळीच करेल. सो सकाळी ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की पहा. जरा पण स्किप नका करू नंतर तुम्ही खूप काही मिस कराल. खूप मजा येणार या ब्लॉगमध्ये आणि खूप एक्साइटमेंट असणार या ब्लॉगची. सो या याची 4-5 पार्ट्स येणार आहे. मी आता ऑलरेडीच सांगते आहे कारण मला माहिती आहे किती धमाल मस्ती करणार आहे आम्ही. सो या गाईज कीप वॉचिंग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत सकाळचे 6:30 सॉरी. आणि मी निघाले पिकनिकसाठी. रात्रभर झोपच नाही आली. विदाऊट अलार्म मी उठली माहिती बरोबर 4:30 वाजता. सो आता निघते. बॅग वगैरे खूप जड आहे. थंडी आहे खूप. स्कार्फ घेतला आहे. खूप थंडी आहे म्हणून स्कार्फ वगैरे घेतला आहे. आणि या बस खूप ट्रेनला गर्दी नको. माझा कॅमेरा का असा आहे. इज गुड मॉर्निंग. सो आता आम्ही ऑफिसच्या इकडे आलो आहे आणि मला सागरच दिसला बसमध्ये. हा पण आमच्या ऑफिसमध्ये वर्क करतो. सो आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. जातो आता. अवतार बघा काय झालं. मला वाटलं सकाळी एवढी गर्दी नसणार आहे पण सकाळीसुद्धा ट्रेनला एवढी गर्दी होती. आणि त्यात ही मोठी बॅग. फायनली आली ऑफिसच्या इकडे आणि येतात हळूहळू सगळेजण. सो या सागर एक्सायटेड आहेस? खूप जास्त. आता एकदाच कधी तिकडे पोचतोय असं झालं आहे. सो या स्टे ट्यून गाईज. बघत राहा व्लॉग आणि डोंट स्किप. ओके एंडपर्यंत नक्की बघा. हर्षिता 1 दिवसासाठी चाललोय आपण पिकनिकला. तू 10 दिवसाचं सामान घेऊन आलीस वाटतं. आता आम्ही एसबी फार्म हाऊस मध्ये पोहोचलो. हा ब्लॉक करते. सो या फायनली पोहोचलोय आम्ही सर्वजण. हाय. सो या अजून पण यायचे. अर्धे जण आलेत. अर्धे जण पार्टी मागून येत आहेत. सो आम्ही जेवढं व्हॅनमध्ये जेवढं जमत होतं तेवढे जण आलो आहेत पुढे पटापट. सो आता आम्ही आज जातो. ॲक्च्युली 5 वाजता एक एंट्री आमची. सो या आम्ही फोटो काढतोय आता. सो ही आता एंट्री होती आमची फार्म हाऊसमध्ये. बसते फार्म हाऊस. मी वेट तुम्हाला दाखवते. हे आहे आमचं फार्म हाऊस.
किती भारी वाटतंय हे ना, ही गार्डन आणि राणी सगळे एक्साइटमेंट आहे बघा. यमला पगला दीवाना. जैसे कि आप देख रहे हो हम पहुंच गए एसवी फार्म. अरे हे आमचे गोविंदाजी. वाव, फुल एक्साइटमेंट. आमचा जो आतिश आहे म्हणजे ऑफिसमध्ये तो बसलाय पाण्यावरती. पाण्यावरती. काय तुझं म्हणणं काय आहे? कसं वाटलं तुला फार्म हाऊस? आता मला कपडे काढायचे आणि उडायचे. लोळायचं आहे कुठे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. ओके. हे बघा खूप मस्त फार्म हाऊस आहे गाईस. तुम्ही पण इथे नक्की विजिट करा. आणि हे दिलीप सरांमुळे आम्हाला पॉसिबल झालं येणं या फार्म हाऊसमध्ये, बिकॉज ते या आधी आले होते या फार्म हाऊसमध्ये. सो आता ते सध्या बिझी आहेत. थँक्स. आता सध्या बिझी आहेत ते. हा एक दुसरा बाबू बसला. येस प्रणीत, फॉलो करा प्रणीतला. जाओ जाओ जल्दी जाओ. लेट्स गो गाइस. लेट्स गो. हॅविंग अ ग्रेट प्लेस. स्विमिंग पूल एरिया. हा ना, मस्त वाटतंय ना. आणि हे तिकडे रेन डान्स साठी आहे. सो रात्री मज्जा येणार आहे. मस्त व्ह्यू आहे खूप. इथे पण रूम्स आहेत, इथे पण तुम्ही येऊ शकता. रजनीश क्या ढूंढ रहा है? घेरा दिख रहा है रे. पानी कम है क्या? हाँ शायद से. हाँ हा हे आमचा रूम. यो यो टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग 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 टिंग. हे बघ आले. लेडीज रूम है इकडे, नो एंट्री. वाव. इधर तीन ही है. हाँ तीन ही लोग. अरे आएंगी ना और. वाह. जाओ बाहर के पापे से चिल्ला गया. एसी वीसी आहे मस्त पैकी. विंडो. दिस इज आवर वॉशरूम अँड दिस इज काय? दिस इज केटी, केतन पगारे. You can follow me on Insta. हां फॉलो करा रे, फॉलो करा. आणि बॉईज रूम तिकडे आहे ना. बॉईज रूममध्ये जरा आपण तकजा करूया. हा बॉईज रूम आहे. हो हो बॉईज रूम बघा. बस. संडास बघा. दिस इज आवर टॉयलेट. दिस इज आवर पॉट. शी तिकडे नको यार. हाय बॉयज. हाय. और ये ईद का चांद. ये इतका छान. फर्स्ट टाइम मी बघितलं विदाउट कॅप. ना वो चश्मा दिखाइए मुझे. चलो. अरे ये भी फेवरेट है. फेवरेट है. अबे रुक ना. अबे चुप रहे, रुक. मस्त आहे रे. हां वॉशरूम मस्त आहे. मस्त वॉशरूम. अरे हाँ रे. किती लोक आंघोळ करतील? 10 जण. 10 जण. एवढं मोठे बाई. हो रे. अरे वाव, आल्याला आंघोळ केली प्रणितनी. प्रणितली आल्याला आंघोळ केली आहे अशा प्रकारे. उसमें भेज ना पानी. काय करते, बंद करायचं का? कर ना. अरे ते रे हातपाय होतोय. हा, तेच बोललो. मला वाटलं चला चला. खूप मस्त आहे बाहेर पॅसेज. इकडे स्विमिंग पूल एरिया आपला. म्हणजे व्ह्यू खूप छान आहे चारी साईडनं. तुम्ही फिराल ना एकदम खूप छान वाटतंय. माय गॉड. 1500मध्ये एवढं सर्व तुम्हाला भेटेल. मी ॲड्रेस आणि सर्व डिटेल्स मी तुम्हाला देईल लवकरच. आत्ता तर जस्ट सध्या आलो आहे. सर सर फक्त स्माईल करतात बस. स्माइल. अरे सागर भाई, गमरे भाई, आजा आजा. उदे काय करो. झाला का तुझं चालू? झालं चालू, झालं चालू. हे दोघं जण पाठीमागून आलेत बाईकनी. इथे येऊया ना साल्या.
मैं बोला तुम लोग आने के लिए, तुम लोग गए उधर। केतन है, तुम लोगों को इधर आने के लिए तुम लोग आ गया उधर। जाओ लेके आओ, जाओ जल्दी जाओ। ये ना गमरी आसिडला ए हा क्लोरीन असतं त्याच्यात, काय पडेल दुसऱ्या दिवशी. रजनीश फेस पे पानी मत डाल तू, क्लोरीन का है. ठंडा है रे। हाँ बाप रे बहुत ठंडा है, बहुत ठंडा है. बहुत ठंडा है पानी. चल देखते हैं कितना ठंडा है. आइस भी डालना लगता है इसमें. ए कोणी असं ढकललं तर. ये गोवा वाला फील ले रहा है रजनीश यहाँ पे. हाँ हाँ व्लॉग ही बना रही हूँ. हाँ व्लॉग ही. हाँ सब्सक्राइब. वाव गाय. पूर्ण 2 दिवस आहेत अजून, म्हणजे 1 दिवस आहे, आजची रात्र आणि उद्याची सगळं, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत. सो फुल धमाल येणार आहे. आणि सर्वात जास्त एक्साइटमेंट मला माहिती आहे का कसली आहे. इकडे रेन डान्स असणार आहे, सो त्याची मला जास्त करून एक्साइटमेंट आहे. आणि है पार्टी स्विमिंग पूल. ओ माय गॉड, इथे गार्डन. और क्या चाहिए यार, सिरियसली मस्त.